मला काहीच कल्पना नाही. मी खरं सांगतो, मी गेलो मुंबईला, माझ्या विभागाच्या सुनावण्या होत्या त्या केल्या. 100 फाईल ह्या महिन्याभरातल्या माझ्या दोन्ही तिन्ही विभागाच्या साठल्या होत्या आणि नसती निपटारा लवकर करायचे असल्यामुळं मी एक पूर्ण दिवस माझ्या बंगल्यावर व्हिजिटर्सना सुद्धा न भेटता विभागाचे अधिकारी म्हणजे ज्या कक्षाशी संबंधित ती नसती आहे ते आणि माझा स्टाफ एक पूर्ण दिवस बसून सगळ्या फाईल माझ्या क्लिअर केल्या. त्यामुळं माझी राजकीय चर्चा कोणाशीच झाली नाही. फक्त मला वेळ पाहिजे होती शिंदे साहेबांची, मी वेळ मागितली होती. साहेबांची वेळ मिळाल्यावर मी जाऊन भेटलो आणि जिल्ह्यात जे सदस्यांनी मत मांडले आमच्या ते साहेबांच्या कानावर घातलं. साहेबांनी सगळं ऐकून घेतलं. एवढंच झालं. चुकताय का नाही तशी मला पण उत्सुकता आहे बाबा, हे कधी एकदा ह्याच्यावर पडदा पडायचा. मीच काय म्हणजे मी ठाम काय सांगू शकत नाही ना. राष्ट्रवादीची आपली चर्चा कुठपर्यंत आली? नाही आम्ही तर मी आम्ही जाहीर केले ते दोघं आम्ही त्या मतावर आम्ही ठाम आहोत. आबा पण आणि मी पण. निवडणुकीपूर्वी आम्ही एकमेकांना जागा सोडल्या, एकमेकांच्या चर्चेला आम्ही लढलो. बरं आम्हाला तिघांनाही एकत्र यायचं होतं तर नाही आले, मोठे मित्र पक्ष नाही आले तर आम्ही आपले छोटे छोटे दोघं जण आलो एकत्र. आता मग आमचं ठरलं बाबा आपण अगोदर एकत्र आलो तर आता पण एकत्र राहायचं. आणि आमचं साधारणतः आमच्या सदस्यांचं म्हणणं तेच आलं. आबांना मी विचारलं ते म्हणले आमच्या सदस्यांचं साधारणतः म्हणणं तेच आहे. त्यामुळे शेवटी कसं आहे, ज्यांना 5 वर्ष झेडपीत काम करायचे त्यांच्या कलानंच गेलं पाहिजे ना उद्या निर्णय घेताना. त्या सदस्यांना काय हवं आहे. मग आम्हाला मस्त काही जरी वाटलं तरी शेवटी सदस्यांचं महत्वाचं आहे ना. उत्तरून असं वाटतं की भाजप विरोधी बाकावत नसेल तिथपर्यंत तुमचं जुळलेलं आहे. नाही महायुती एकत्र जाणार असं कळलंय जिल्हा परिषद मध्ये. साहेब तुम्ही भाजपला विरोधी बाकावून सत्ता स्थापनेला एकत्र निर्णय घेणार का लगेच? मी कोण सांगणार हो, मी कोण सांगणार कोण सत्तेत बसणार कोण विरोधात बसणार. बघा ओंकार, पालकमंत्री म्हणून मी आता खूप सावध पावलं टाकतोय. कारण 2 वेळा मी प्रयत्न केला. नगरपालिकेला एकदा केला, जिल्हा परिषदला एकदा केला. पण जो अनुभव मला आला साधारणतः बघा, निर्णय काही व्हायचा असेल तो होतो, पण बैठकीला बोलवल्यानंतर आपण जात नाही असं म्हणजे तो एक प्रकारे अपमानच आहे. तो सुद्धा मी मोठ्या मनाने गिळला. बाबा ठीक आहे, आपल्याला महायुती म्हणून सरकारमध्ये राज्यात आपण आहे तरी इथं पण आपण एकत्र असलं पाहिजे. आता नाही झालं त्यामुळे सारखं पालकमंत्री सरकारी कामापुरता ठीक आहे पालकमंत्री, ते आपल्या नेटानं चाललंय माझं सरकारी काम. कुठंच काय ते साहेब शिवेंद्रराजे मिठी मारायला तयार आहेत तुम्हाला, काय तुम्ही रिस्पॉन्स दिला का नाही त्यांना? मारली तर ना. आज पण हात सोडला नाही तुमचा आता फ्लॅग ऑफ करताना. दोघात एक झेंडे पण तिथं कमी होते. आमच्या दोघात एक झेंडा दिला, धरला दोघांनी एक झेंडा दाखवला हिरवा झेंडा. तसा झेंडा सत्तेचा पकडणार का भाजप सत्तेचे? मी माझ्या हातातच नाही ना सर, मी काय सांगणार. पण साहेब तुमच्या असं नेत्यानं काम करण्याची ख्याती आहे ना. मग तसं तो जिल्हा प्रशासनात करतोच ना. आणि बघा नेत्याला आम्ही दाखवलं ना पक्षाचं काम. 3 सदस्य होते ते 15 केले आम्ही. म्हणजे नेत्याला असं म्हणणार नाही, पण मी कष्टाळू आहे. मी पक्ष वाढवतोय. नगरपालिकेला आम्ही चांगलं लढलो जिल्ह्यामध्ये. कराडसारखी एवढी मोठी, सातारच्या खालोखाल मोठी असणारी नगरपालिका आम्ही एक हाती सत्ता आणली. तेच 15 सदस्य निवडून आणलं. गणामधले सुद्धा सदस्य मोठ्या प्रमाणात आलेत. म्हणूनच कुठेतरी वाटतं की शिवसेनेला असं वाटत नाही का की बाबा सत्ता स्थापनेमध्ये आपण असलं पाहिजे आणि लवकरात लवकर हा निर्णय घेतला गेला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही म्हटलं तर जिल्ह्यामध्ये आमचे 46 पंचायत समिती सदस्य आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 15 पंचायत जिल्हा परिषद सदस्य, 46 पंचायत समिती सदस्य आहेत. आणि साहजिक प्रत्येकाला वाटतं ना सत्तेत असावं, कोणाला वाटत नाही सत्तेत नसावं म्हणून. पण शेवटी राजकीय समीकरणं जुळली पाहिजे, अंकगणित जुळलं पाहिजे. व्हीप बजावण्याचा अधिकार मंत्र्यांना आहे की गटनेत्यांना? मी पक्षाचा उपनेता आहे. आमच्या पक्ष रचनेमध्ये म्हणजे शिवसेनेपुरतं मी सांगेन, पक्ष प्रमुख मुख्य नेते हे निर्णय घेत असतात. व्हीप बजवायचा अधिकार कोणाला द्यायचा. आमच्या पक्षामध्ये नेत्यांच्या नंतर उपनेते असतात. मी उपनेता आहे पक्षाचा. माझ्या पक्षाने सातारा जिल्हा परिषदेतले जिल्हा परिषद पंचायत समिती सभागृहातल्या सदस्यांना व्हीप बजवायचे अधिकार मला दिलेले आहेत. तो त्याला नोटीस निघू दे, पदाधिकारी निवडीचं अर्ज भरले जाऊ दे, पुन्हा एकदा बैठक सदस्यांची होईल, आमची होईल, राष्ट्रवादीची होईल, काय मत येतंय ते विचारात घेतलं जाईल. मग शेवटाला मतदानाच्या दिवशी तासभर आधी व्हीप असतो. इतक्या लवकर कुठला व्हीप?